अनिश अनिश वेडेपणा करू नको. अनिश अनिश कुणीही मला थांबवायचं नाही. मी आज पेटवून घेईन स्वतःला. मी पेटवून घेईन स्वतःला. अनिश काय करतोयस? अनिश अनिश बाबा पेटव गाडी. ये पेटव गाडी. हो का? म्हणजे अजूनही तुम्ही तुमच्या मुलाची बाजू नाही घेणार आहात? अनिश, मी आयुष्यात खूप तत्व पाळली आहेत. गेल्या वर्षभरात मी खूप बघितलंय. तुझं वागणं कसं बदलत गेलं हे सुद्धा मी पाहिलंय. मी आयुष्यभर सत्याच्या, ध्येयाच्या आणि प्रामाणिकपणाच्या बाजूने उभा राहिलोय आणि यापुढे तसाच राहील. जर माझी सून खरी असेल तर मी तिच्या बाजूने उभा आहे. मग तिच्यासमोर तू असलास काय किंवा इतर कोणी असलं काय, मला काही फरक पडत नाही. पेटव गाडी. पेटव. अरे असं काय करतो? पेटव ना. नसेल पेटवायची ती चाल जाओ माझ्या घरातनं. माझ्या सुनेवर घाणेरडे आरोप करतो. तिचं खोटं डेथ सर्टिफिकेट बनवून तिच्या पॉलिसीचे पैसे मिळवण्यापर्यंत मदत गेली तुझी. शरम नाही वाटत तुला? यापुढं तुला माझ्या घरात जागा नाही. चालले की दोन. दादा तुला काय लागलं तिथे? काय नाही ग, कुठेतरी प्रवासात काहीतरी लागलं असेल, काय कळत नाही. बाबा तुम्ही नक्की पैसे कुठून आणलेत? पुण्य केलंय. थँक्यू बाबा. ऐकता का सरकटे? हो सरकटे, सरकटे ऐका ना. ओ सरकटे झोपले हा? हो सरकटे उठा ना. ओ जगबुडी झाली, उठा ना. जगबुडी झाली तरी उठणार नाही का तुम्ही? नाही काही जगबुडी नाही झाली. मी म्हणून राहिली, मी तुम्हाला उपमा देऊन राहिली की जगबुडी झाली तरी तू माणूस झोपून राहील. जागे झाले का तुम्ही? जागे झाले? हे किती आहे? किती आहे? नशीब. आता झोपू नका, झोपू नका. माझ्या डोक्यात एक भयंकर मस्त आयडिया आली आहे, तेवढी ऐकाल का? आयडिया अशी आहे माझ्या डोक्यात की बा आपला तो येडा बाबू आहे ना, हसू नको ना. तो येडा बाबू आहे की नाही, त्याले या भाऊजीनं घराबाहेर काढलं. तर ही महत्वाची घटना आहे की नाही आपल्यासाठी. तर त्या घटनेचा आपण काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे. कसा घ्यायचा फायदा? तर तेच मी झोपली नाही तुमच्यासारखी, मी विचार करून आली. तर फायदा असा घेतला पाहिजे की बाबूले आता आपण आपल्याकडे वळवलं पाहिजे. हा मग त्यासाठी त्या बाबूले असं वाटलं पाहिजे की बा या घरात ही दोनच माणसं अशी आहे की म्हणजे राधा मामी, किशा मामा अशी दोनच माणसं अशी आहेत की ज्यांना आपल्याबद्दल काळजी वाटते बा, पुळका वाटते. हा म्हणजे त्याला असं आपल्या खोळ्यात घेतलं पाहिजे.
मग होते फायदा. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्याला शोधून आणा. जाय. काय लय शोधतेस तू आश्चर्य कुठेतरी गुत्त्यावर काय गिद्याड, अर्धी रात्र झाली ना सरकटे. आता कुठला गुप्ता चालू आहे तुमच्यासाठी? बाप्पा अर्धी रात्र झाली हो ना. मला कळलंच नाही तुला कसं काय झोपेतच आयुष्य घालवलं ना तुम्ही. इथं खाली बिल्डिंग खाली कुठेतरी बसला असेल नाही तर झोपला असेल. जा बरं घेऊन या बरं त्याला. ऐक ना तुला एक रिक्वेस्ट करतो ना ते अर्धी रात्र झाली आता कुठे शोधायला जाऊ नाही मी बोलतो उद्या सकाळी शोधतो ना हा? अर्धी रात्र बरं नाही शोधायचं कोणाला दुसऱ्याला शोधून असं रात्री बित्रीचं. मी झोपतो तू पण झोप सकाळी शोधूया आपण झोप ना मला पण झोपू दे तुम्ही झोप सकाळी बघू आपण सकाळी. ऐका ना कुठे झोपला माणूस. भगवंता कहून हा माणूस माझ्या पदरात दिला तू. साऱ्या संसाराचा भार मी माझ्या एकटीच्या खांद्यावर वाहून नेला. हा बसला आयता खात. मी अनिशला घराबाहेर काढलं. लागला असेल तुला माझा, पण मला माफ कर. बाबा नाही त्यावेळेस मला खूप संताप आला होता, असह्य झालं होतं. पण तो तुझा नवरा आहे याचं मी भान ठेवायला पाहिजे होतं. मी असं करायला नको होतं. माझा नवरा होण्याआधी तो तुमचा मुलगा आहे बाबा. पण तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. खरं तर एक बायको म्हणून मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करायला हवा होता, पण तो काहीही समजण्याच्या मनस्थितीतच नाहीये. याचं मलाच गिल्टी वाटतंय. मीच कुठेतरी कमी पडले. नाही तो अजिबात कमी पडत नाहीये. चूक तुझी नाहीच आहे. मी उद्या सकाळी फोन करतो आणि त्याला बोलावून घेतो. काही झालं तरी शेवटी रक्ताचं नातं आहे. आज त्याची आई असती तर तिनं त्याच्या सगळ्या चुका पोटात घातल्या. तुझा जाऊन झोप जा. तो एक रात्र बाहेर राहिला तर काही फरक पडणार नाही. उलट डोकं ठिकाणावर येईल त्याच. तू बाहेर झोप जा मुलांबरोबर. काय कुठल्या गोळ्या घेताय बाबा? हा नाही कसं नाही काय अबे, तू का आलीस इथं? मी उषा घ्यायला आली आहे. मग बाबा तुम्ही असे का चालताय? काय झालंय तुम्हाला? अगं तुला सांगितलं होतं ना मी ते रस्त्यात मला एका गाडीनं धक्का दिला आणि मी पडलो. हे नाही सांगितलं तुम्ही? नाही सांगितलं का? हा तर मला तेव्हापासून त्यांना चालता नाही ते दुखतो पाठ सगळं. अहो मग डॉक्टरकडे जाऊन यायचं का आपण? नाही कशाला डॉक्टर कशाला हे आहे ना ते पेन किलरच मी घेत होतो ना. थांबा मी जरा पाणी घेऊन येतो. काय झालं असेल बाबांना? काही लपवत आहेत का ते? चला बाबा लवकर तर एका गाड्या धुवायच्या ना एवढा कांड. बाबू अनिश कुठे 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 तू दूध संपलं. दूध घेऊन या बरं. सगळं काम मिस करू का? ऐक ना आणतो पण ते अनिश आहे. ते अनिशचं नाव नका काढू.
त्याच्या मांग मांग जाऊ नका. कामाचा धामाचा काही येत नाही त्याला जाऊ दे त्याच्या कर्मानं. अगं बाई, तो गेला त्याच्या कर्मानं, पण तुझी कर्म इथे झोपलीत बघ. बाबू आणि सीता झोपलाय. हे काय आता नवीन नाटक? हो, मी मॉर्निंग वॉकला चाललो होतो, बघतो तर काय जिन्यात अनिश झोपला होता. म्हणजे हा अनिश रात्रभर जिन्यात झोपला होता? अहो मग मी सांगतोय काय. म्हणजे या माजगावकरांनी अनिशला घराच्या बाहेर काढले की काय? काय माहित. अहो रोज नवीन नाटकं असतात. काल पण घरातून भांडणाचा आवाज येत होता. मला वाटलं नेहमीच असेल, पण सकाळी बघतो तर काय हा वेगळाच प्रकार. कठीण कठीण होत चाललंय माजगावकर फॅमिलीचं सगळं. ओ देसाई, अहो माझे शेजारी आहेत होते. मी काय काय सहन करतोय माझं मलाच माहित. तुम्हाला कधीपासून सांगतोय त्यांना सोसायटीतून काढून टाका. काय अहो माझं क्लासेस असतात, हो मुलं येतात माझ्याकडे शिकवणीला. हे असं झोपलेलं बघून कसं वाटेल तुम्ही विचार करा जरा. अशक्य आहे ही माजगावकर फॅमिली. मी काय म्हणतो, तुम्ही कोणीतरी जाऊन आहे ना त्या अनिशला उठवा. नाही तर एक काम करा, माजगावकरांना जाऊन सांगा तुमची घरातली भांडणं आहेत ना ती घरातच ठेवा, प्लीज बाहेर आणू नका. पण सातपुते प्रश्न असा आहे, त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे. नाही, आता यापुढे ना जे जे होईल ना ते आपण नुसतं पाहत राहायचंय. बाबू झोप लागली का तुले? हा बाहेरच राहायला रात्रभर डास चावत असतील नाही माझ्या लेकराले? हा बाबू पा बरं पा. माया बाबू कसा स्वतःच्याच दारात परक्यासारखा बसून राहिला. सांगतो मला तर बघवतच नाही ना. म्हणजे बघ ना, घर आहे, घरात माणसं आहेत, वडील आहेत, बायको आहे, पोर आहे, कोण विचारणार नाही ना. काय करते आता? मला तर असं दिसून राहिलं की वेणूबाई स्वर्गातल्या स्वर्गात रडून राहिली अशी पोरासाठी. तुझे तू मला पण रडायला येत. बाबू मी तर आंघोळीसाठी तरी घरी चल ना. आता इकडे उघड्या आंघोळ करणार का तू? हा ना हा नाही नाही माहित. बाबा भाऊजी आले. आले भाऊजी. भाऊजी बिचारा आई विना पोर आहे ना, घ्या ना त्याला घरा आंघोळीसाठी तरी घ्या ना. तुम्हाला सांगतो मला तर रडायला येतो. भाऊ तुम्ही रडून काय होणार आहे? थांबा जरा. अनिश घरात येतात. मी नाही येणार. सगळ्यांसमोर का तमाशे नकोय. घरात ये. अच्छा, म्हणजे मान सन्मान स्वाभिमान हा फक्त तुमचाच आहे, माझा नाही आहे. हा मला घराच्या बाहेर काढलं तुम्ही. आता परत बोलवताय. कोण आहे मी? कोण आहे मी? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथून मला बाहेर काढू शकत नाही. मी इथेच राहणार, इथेच. बाबू आंघोळ पांघोळ कधी करशील? कसा करशील? पारोसा राशील का राजा? मी खालच्या बाथरूम मध्ये आंघोळ करेन. वा 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 उत्तम. काय हो, काय झालं? अगं भैरवीनी ऑफर ऍक्सेप्ट केली अहो काय सांगताय काय? ना. भैरवीने ऑफर ऍक्सेप्ट केली? अहो पण तिने असा कसा अचानक निर्णय बदलला? हे बघ, तिने फक्त ऑफर ऍक्सेप्ट केली एवढाच मेसेज पाठवलेला आहे. देवच पावला ग बाई. आपण एक काम करूया, तिला फोन करूया आणि सविस्तर विचारूया.
थांब जरा. हं? हा बाबा बोला. बघ कधी करताय सुरुवात. आपली जागा तयार आहे. ऐका ना, तिला सांगा की ना एक छोटीशी पूजा करावी लागेल म्हणावं, मग काम सुरू करा. ते आपण भेटल्यानंतर बोलू. हं? हे बघ मी काय म्हणतो, तुला जर का इंटिरियर मध्ये काही बदल करायचा असेल तर सांग, आपण तो करून घेऊ. हॅलो, ऐकतेस ना? बाबा काय म्हणत होता? अगं मी एवढंच म्हटलं, ऑफर ऍक्सेप्ट केलीस म्हणून अभिनंदन. आता कधी करते सुरुवात? बाबा मी तुम्हाला जरा नंतर फोन करू का? काय झालं, रेंज नाहीये का? नाही मी घरी येते, मग आपण नीट बोलूयात. हा ठीक आहे चालेल ये तू. आम्ही वाट बघतोय. काय झालं? अगं तिला नीट बोलता येत नव्हतं. ती घरी येते म्हणाली, घरी आल्यानंतर आपण सविस्तर बोलू. ठीक आहे. अनिश, हे बघ जे झालं ते झालं, सोडून दे आता आणि चल घरी. अनिश प्लीज, सगळ्यांना त्रास होतो ह्याचा. जरा बाबांचा विचार कर अनिश, त्यांच्या वयाचा विचार कर. प्लीज अजून त्रास होईल असं करू नकोस, त्यांना काहीतरी होईल. अनिश तू ती बिझनेसची ऑफर सोड, मी घरी येतो. ब्लॅकमेल करतोयस? मी तुझ्याशी बोलायला आलो, मी तुला ब्लॅकमेल करतोय? वाव, तू इथे आली आहेस माझ्याशी बोलायला. तू मला सांगतेस सगळ्यांना माझ्यामुळे कसा त्रास होतोय, म्हणून मीच तुला ब्लॅकमेल करतोय. गुड, तुझं बोलून झालं असेल तर जा. हे हाय भैरवी. हाय, हॅलो. कशी आहेस? मी छान, तुम्ही? मस्त. बाकी घरी सगळं ठीक आहे ना? हो. नाही, मी एक गोष्ट ऐकली आणि माझ्या कानावर पडली. अनिश म्हणे रात्रभर बाहेर होता. का ग? ऑल ओके ना? अगं तुझ्या सासऱ्यांना सांग, निदान तरुण मुलाशी तरी नीट वागा म्हणावं. अगं अनिश खरंच खूप चांगला मुलगा आहे. मी बऱ्याच वर्षापासून ओळखते त्याला. अतिशय गुणी मुलगा आहे अनिश. पण हल्ली त्याचं काय बिनसलंय ना, काहीच कळत नाहीये. तुला वाईट नसेल वाटणार तर एक सल्ला देऊ. म्हणजे बघ तुला कसं वाटतंय, तू ना त्याला घेऊन एका डॉक्टरकडे जा. म्हणजे त्याला विचार डॉक्टरना की तो हल्ली असा का वागतोय. हो, मी जरा गडबडीत आहे, मी येते. वाईट नको वाटून घेऊस, मी फक्त काळजीपोटी सांगते. समजते ना तुला? हो. हा झाला, अगदी बरोबर ऐकलंयस. कंटाळा आणणार या लोकांनी. पण ही काय जागा नाही, असं वाटतं नकोच राहावं या सोसायटीमध्ये. पण काही अर्थ आहे का? हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सेल्स गर्ल अलाउड नाही आहेत आमच्या सोसायटीमध्ये. जा तुम्ही. सॉरी, ते भैरवी माजगावकरला भेटायचं होतं. कुठे राहते ती?
भैरवी मासगावकर ही काय याच सोसायटीमध्ये आय मीन याच विंग मध्ये राहते, पहिला मजला. पण आता काहीच उपयोग नाही. ठीक आहे, बाहेर गेली, आत्ताच गेली बाहेर. तुम्ही जा, नेक्स्ट टाइम या. काय म्हणालात तुम्ही? फर्स्ट फ्लोअर ना? अच्छा, म्हणजे तुम्ही डिसाइड केलंच आहे की तुम्हाला त्यांच्या घरी जायचंच आहे. ठीक आहे, जा मग. आधीच त्यांच्या घरात इतके गोंधळ सुरू आहेत, त्यात तुम्ही जा आणि भर घाला. जा, अगं जा की. हॅलो, अगदी बरोबर ऐकलंयस तू. अरे जिन्यात झोपलंय, नावाचा अनिश मासगावकर येतो. ऐकणार आहे काय कोणाचं? भैरवी मासगावकर, अनिश मासगावकर. कूल.